नमस्कार, मी लाघवी ओमसावन बुलेटिनमध्ये आपलं स्वागत करते। मुंबई पुणे द्रुतगती मार्गावरील कनेक्टिंग लिंकवर दरड कोसळल्यानं मुंबईच्या दिशेनं वाहणारी वाहतूक पूर्णपणे ठप्प आहे। मुसळधार पावसामुळे खंडाळा एक्झिट जवळील बोगदा क्रमांक 2च्या बाहेर डोंगराचा काही भाग खचलाय। माती, दगड आणि पाण्याचा लोंढा रस्त्यावर आलाय। या घटनेनंतर सुरक्षेच्या कारणास्तव प्रशासनानं तातडीनं वाहतूक वळवली आहे। जुन्या लोणावळा खंडाळा घाट मार्गावर मोठी वाहतूक कोंडी ही दिसतीये। पुणे मुंबई एक्सप्रेस वे पर कनेक्टिंग लिंक में एक थोड़ा लैंडस्लाइड से वजह से थोड़ा ये रास्ता पूरा बंद हुआ है। वैसे ही जो पुराना अपना एक्सप्रेस वे था उसके ऊपर भी वाटर लॉगिंग की वजह से वो भी रास्ता बंद हुआ है और ओल्ड हाईवे है वहाँ पर भी एक लैंडस्लाइड हुई है। तो ये पूरा पुणे से मुंबई जाने के लिए जो पूरा रास्ता है वो अभी बंद है। मुंबई टू पुणे की जो लेन है वो अभी चल रही है, उसमें कोई भी दिक्कत नहीं है, लेकिन ट्रैफिक स्लो मूविंग है। सभी लोगों से हमारी ये अपील है, पुणे से मुंबई जाने वाली जो आपकी अगर जर्नी है तो उसे स्थगित कर दीजिए। जो रात भर बहुत ज्यादा बारिश हो रही है उसकी वजह से टनल के जो एग्जिट है पुणे से मुंबई लेन जो लेन जाती है उसका जो बड़ा टनल है हमारा, उसका जो एग्जिट है वो साइड पे लैंडस्लाइड हुआ है। तो लैंडस्लाइड की वजह से ये लेन अभी बंद कर दिया गया है। बाकी कनेक्टिंग लिंक का हमारा पूरा लेन इंटैक्ट और सेफ है। सिर्फ वो लैंडस्लाइड की वजह से एग्जिट पे पॉइंट में हमने ट्रैफिक अभी बंद किया है और वो क्लियरेंस का काम चल रहा है। स्वतःला इन्फ्रामॅन म्हणून घेतलंय देवेंद्र दादा आपण, आणि इन्फ्रामॅन काय करतोय नेमकं हे काय समजत नाहीये महाराष्ट्राला, देशाला। सरकार करतं काय आहे? इन्फ्रास्ट्रक्चरच्या नावाने मोठ्या मोठ्या घोषणा करायच्या, मोठे मोठे आकडे त्या ठिकाणी टाकायचे आणि सगळे गोंधळ घालायचे। म्हणजे आज जो प्रकार मिसिंग लिंक सोबत झालेला आहे, महाराष्ट्र तुम्हाला माफ करू नाही शकत। काँग्रेसच्या नेत्या यशोमती ठाकूर यांचा सरकारवर हल्लाबोल आहे। कनेक्टिंग लिंकची काय अवस्था झाली आहे हे आज संपूर्ण देश, महाराष्ट्र उघड्या डोळ्यांनी पाहतोय। देवेंद्र फडणवीस स्वतःला इन्फ्रामॅन म्हणून घेतात, पण हा इन्फ्रामॅन नेमकं काय करतोय हेच कोणाला कळत नाही अशी टीका यशोमती ठाकूर करतायत। त्याला इन्फ्रामॅन म्हणून घेतलंय देवेंद्र दादा आपण, आणि इन्फ्रामॅन काय करतोय नेमकं हे काय समजत नाहीये महाराष्ट्राला, देशाला। सरकार करतं काय आहे? इन्फ्रास्ट्रक्चरच्या नावाने मोठ्या मोठ्या घोषणा करायच्या, मोठे मोठे आकडे त्या ठिकाणी टाकायचे आणि सगळे गोंधळ घालायचे। म्हणजे आज जो प्रकार मिसिंग लिंक सोबत झालेला आहे, महाराष्ट्र तुम्हाला माफ करू नाही शकत। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।